अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेची व्रतकथा काय आहे, तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कोजागिरी पौर्णिमा ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं। तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचं पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। चातुर्मासात अनेक विविध प्रकारची व्रतवैकल्य, सण, उत्सव साजरे केले जातात। चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्र, त्याचबरोबर विजयादशमी म्हणजे दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचं आवर्जून पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित असल्याचे दिसून येतं। वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यातल्या त्यात ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात। तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी मातेचं पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या या व्रतात रात्री देवी लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते, उपवास केला जातो, पूजन व त्याचबरोबर जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे। या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी माता लक्ष्मी, इंद्रदेव यांचं पूजन करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात। अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचं पाणी देव त्याचबरोबर पितरांना अर्पण करून आप्तेष्टांना देखील देतात। विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते। लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते। तर द्वापार युगात वृंदावनमध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती। वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे। तर त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त जे आहेत तर ते रास उत्सव साजरा करतात आणि श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते। प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढी दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती त्याची पत्नीची निंदा करत असे, पतीची नेहमीच ती निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणं हाच तिनं आपला धर्म मानला होता। एवढंच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ते आपल्या पतीला चोरी करण्यासाठी देखील प्रवृत्त करत असे। एकदा श्राद्ध करत असताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले जे काही सर्व पिंड जे आहेत ते उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला आणि त्यानंतर जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटल्या आणि त्या दिवशी अश्विन महिन्यातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून या लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत जे आहे तर ते करण्यास सांगितले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ब्राह्मणाने विधिवत कोजागिरीचं हे व्रत केलं आणि या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली। माता भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि त्यानंतर ब्राह्मण आणि त्याची पत्नी ही सुखाने नांदू लागली। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।